नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर कालचा जो व्हिडिओ होता तो मी घरी जे हळदी-कुंकू केलं होतं त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आणि तुमच्या सगळ्यांचे खूप छान-छान कमेंट्स त्याच्यासाठी आलेत. त्यासाठी सगळ्यांना खूप-खूप धन्यवाद. आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना, तर हा आमच्या सोसायटीचा हळदी-कुंकू जे झालं तर त्याचा व्हिडिओ आहे. आणि मी आशा करते की तुम्ही सगळे खूप एन्जॉय कराल हा व्हिडिओ आणि बघून तुम्हालासुद्धा खूप इन्स्पिरेशन मिळेल. तर म्हणून म्हटलं की चला नक्कीच हे तुमच्यासोबत सगळं शेअर करू. तर सुरुवात म्हणजे मला देवीचं तिथे मांडायचं होतं स्वरूप आणि म्हणून मग हे सगळं सामान मला तिथे न्यायचं होतं. तर घरी असल्यानंतर बघा आपल्याकडे सगळं काही ना काही जे लागतं ते आपण पटकन घेऊ शकतो. पण दुसरीकडे कुठे असेल तर मग परत पुन्हा एकेका गोष्टीसाठी परत घरी या, परत जा, खूप टाईम वेस्ट होतो. तर म्हणून मी एक गोष्ट पूर्ण डोक्यात ठेवून सगळं घेऊन जात होती. छान प्रभावळ जी बनवली ती पण घेऊन जाते. म्हणजे आपलाच कार्यक्रम आहे, तर आपण थोडंसं आपल्याकडून जास्त इनपुट टाकलं, तर तो आणखीन छान होईल हा विचार करून मी ज्या मला सगळ्यात बेस्टेस्ट बेस्ट गोष्टी वाटतात, तर त्या मी घेऊन गेले. तर आमचा जो प्रोग्राम आहे, तर तो संध्याकाळी म्हणजे 6 नंतर सुरू होणार होता. तर म्हणून 3-3:30च्या दरम्यान मी दुपारी पहिले गेली आणि त्यानंतर शांत जेव्हा असतं, तर तेव्हा आपलं काम पण छान व्यवस्थित होतं. तर म्हणून म्हटलं ह्या दरम्यान पहिले सगळी मांडणी करून घेऊ आणि त्यानंतर मग छान परत पुन्हा घरी जाऊन मग तयारी करून मग फ्रेश माइंडने पुन्हा येऊ. तर म्हणून मी हे सगळं पहिले मांडणी करायला घेतली, लावायला घेतलं आणि सगळे जे इथले आमचे मेंबर्स आहेत ना, ते इतके उत्साही आणि इतके सपोर्टिव्ह आहेत ना, की कुठलंही काम करताना म्हणजे आपल्याला कंटाळवाणं वाटत नाही. बघा जेव्हा कोणी आपल्यासोबत बोलणारं छान असेल, आपल्याला छान इन्स्पायर करणारं असेल, मोटिवेट करणारं असेल, तर आपल्याला ते काम करायला ना आणखीन छान मजा येते. तर तसंच मस्त झालं, छान झालं देवीचं स्वरूप. याचा मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकला होता. तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला आणि खरंच देवी आई इतकी सुंदर दिसते ना, की काय सांगू. तर अशा प्रकारे देवीची सुंदर आरास झाली आणि मग मी घरी आली. थोडा वेळ 10-15 मिनटं जरा पडली आणि मग नंतर सुरू झालं पुढचं काम. ते म्हणजे की आम्ही वाणामध्ये आसन मी सांगितले होते, आसन मागवले होते. तर ते सगळे व्यवस्थित प्रॉपर मोजून वगैरे मला न्यायचे होते. तर जी पण आपण जबाबदारी घेतलेली आहे, ती अगदी व्यवस्थितरित्या पार पडली पाहिजे, असं नेहमी माझा कटाक्ष असतो. तर म्हणून 10-10चे म्हणजे त्यांनी जे दादांनी पाठवले होते ते सगळे 6-6चे पॅक होते. तर मी म्हटलं 10चे केले ना तर आपल्याला मोजायला आणि म्हणजे व्यवस्थित टॅग करायला पण बरं पडतं. तर म्हणून मग ते सगळे काढले आणि 10-10चे पॅक मी व्यवस्थित रेडी करून घेतले. आणि बघा हे आसन जसे दाखवले होते ना दादांनी म्हणजे सॅम्पल पीसला जे पाठवले होते, अगदी तसेच्या तशी क्वालिटी सेम प्रत्येक आसनाची आहे. आणि प्रत्येकीला जेव्हा वाण आम्ही दिलं ना, सगळ्यांना प्रचंड आवडलं. कारण हे तुम्ही कितीतरी प्रकारे ह्याचा वापर करू शकता. तुम्ही दिव्यांखाली ठेवू शकता, डेकोरेशनसाठी वापरू शकता, देवांना ठेवण्यासाठी वस्त्र म्हणून खाली वापरू शकता. बऱ्याच गोष्टींसाठी हे वाण सगळ्यांना युजफुल पडेल. तर अशी माझी तयारी झालेली आहे हळदी-कुंकूसाठी आणि रेडी झाली आहे, सगळी तयारी झाली आहे. मगाशी ते देवीचं तुम्हाला दाखवलं, छान सजवलं आहे. आता बघू बायका आल्या आहेत, नाही आल्या आहेत. मला पण उशीर झाला आवरायला सगळं. कारण ते आसन वगैरे सगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या व्यवस्थित मोजून मापून, तर ते केलं आणि आता बस आता रेडी झालो आहे. आता चाललो आहे. तर चला काही छोट्या-छोट्या गोष्टी ग्लिम्स तुम्हाला मी तिथल्या नक्की शेअर करेन. चला.
देवीच्या शृंगारामधली एक गोष्ट राहिली होती, ती म्हणजे की गजरा. आणि जेव्हा गजरा माळला तेव्हा आईचं स्वरूप आणखीन 10 पटीने सुंदर दिसायला लागलं. आणि आजचा आमचा कार्यक्रम जो इतका छान झाला ना, त्याला खरोखर देवीचेच आशीर्वाद मिळाले असं मला वाटतं. तर अशा कार्यक्रमाच्या निमित्तानेच बघा, सगळ्यांच्या मस्त कपाटातल्या अशा या भरजरी छान छान साड्या, ज्या आपण नेहमी घालण्यासाठी नेसण्यासाठी कंटाळा करतो, तर तशा सगळ्या सुंदर म्हणजे छान दिसत होत्या सगळ्या. सगळ्यांनी सुंदर तयारी केली होती आणि एक हळूहळू सगळ्या जमत होत्या. आपलं नेहमीचं असतं की बायकांना प्रत्येक कार्यक्रमाला थोडासा उशीर होतो, कारण आपल्याला तयारी तेवढी छान करायची असते. तर सुरुवात जी केली आम्ही ती म्हणजे की आमच्या सोसायटीमधल्या ज्या ज्येष्ठ महिला आहेत, ज्यांचा नेहमी प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला सपोर्ट असतो, सहभाग असतो, तर त्यांच्याकडून देवीचे जे दीप आहेत, तर दीप प्रज्वलनाचं म्हणजे कार्यक्रमाने सुरुवात झाली. आणि छान मस्त म्हणजे वातावरण होतं ना, ते अगदी प्रसन्न, पॉझिटिव्ह, एकदम आनंदी आणि मस्त उत्साही असं वातावरण संपूर्ण तयार झालं होतं. आणि मनात मायेचा ओलावा घेऊन आज इथे उपस्थित असलेल्या आपणा सर्व सुवासिनींचं आमच्याकडून सप्रेम नमस्कार आणि सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा, आपल्या स्त्रियांचं अस्तित्व हे आपणच आता ओळखून घ्यायचं आहे. आपल्याची शक्ती, आपल्याची ऊर्जा ही आपल्यालाच माहीत असते. बघा, आपण जर घरात नसेल तर काय होऊ शकतं? जिच्या हसण्याने घर उजळतं, जिच्या अस्तित्वात संस्कार फुलतात, ती म्हणजे सुवासिनी. सौभाग्य, सामर्थ्य आणि स्नेहाची मूर्ती. तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण खूप मोठ्या उत्साहाने महिला या कार्यक्रमाची वाट बघत असतात. हळदी कुंकू खूप सगळ्यांना मनात उत्साह असतो, उत्सुकता असते. कोणाच्या घरी सहज नाही जात. आपण महिनो एकमेकांना भेटत नाही. मनात प्रेम असतं, आपुलकी असते, पण भेटण्याचं निमित्त नसतं. ते निमित्त म्हणजेच हळदी कुंकवाचा आपला हा कार्यक्रम. तर आमच्या कार्यक्रमाच्या ना सूत्रसंचालनासाठी आम्ही हिला म्हणजे प्राजक्ताला आमंत्रित केलं होतं आणि तिने इतक्या सुंदर पद्धतीने सूत्रसंचालन केलं, इतकं सगळ्यांना छान असं एंगेज करून ठेवलं की तो संपूर्ण कार्यक्रम सगळ्यांनी खूप खूप छान एन्जॉय केला. तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. वा 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 वा, छान छान. आमच्या घरचं नाव ढिंच्याक ग्रुप आणि आमचं स्लोगन आहे बाबा लगे ढिंच्याक 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 ढिंच्याक. वा 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 वा. तर सुरुवातीला असे काय शॉर्ट छोटेसे असे गेम्स काही ना काही घेतले, ज्याने सुरुवातच खूप मस्त झाली आणि त्यानंतर सुंदर असं गणेश वंदनाचा जो परफॉर्मन्स आहे तो केला गेला, खूप सुंदर केला. तर आपल्याला ना व्हिडिओमध्ये कॉपीराईट येईल, त्यामुळे मी म्हणजे गाणी नाही लावू शकत आहे. ॲक्च्युली गाण्यांसोबत बघायला खरंच खूप धम्माल आली असती, पण कॉपीराईट इश्यूमुळे गाणी नाही दाखवता येत आहेत. पण तरी जितकं काही मला तुम्हाला एक्सप्लेन करता येईल, दाखवता येईल, सांगता येईल, तितकं नक्कीच तुम्हाला मी दाखवेन. तर बघा, लेडीजने इतके छान छान परफॉर्मन्स केले ना, आणि तुम्हाला सांगू की खरंच तयारीला कोणालाही वेळ नव्हता. अगदी छोट्या शॉर्ट पिरियडमध्ये ही सगळ्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे आणि किती सुंदर सगळ्यांनी परफॉर्मन्स केले आहेत. तर हे मला दाखवायचं ह्याच्यामागचं जे कारण आहे ना, ते हेच की
प्रत्येकजण बिझी असतो. आता ह्यातली प्रत्येक स्त्री, कोणी हाऊसवाईफ आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी टीचर आहे, कोणी जॉबला जाणारी आहेत. बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत प्रत्येकावरती. पण बघा त्यांच्या बिझी शेड्यूलमधून, रोजच्या आपल्या धकाधकीच्या आयुष्यामधून वेळ काढून जेव्हा तुम्ही अशा प्रकारे तुमच्या आयुष्याचा म्हणजे आनंद घेता ना, या छोट्याच गोष्टींमध्ये खरं तर आनंद लपलेला आहे. खूप मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये आपण आनंद शोधायला जातो. पण अशा प्रकारे जेव्हा तुम्ही मजा घेता, मी खरंच सांगू तुम्हाला हे आनंद किंवा तुम्हाला हे जे क्षण आहेत ना, ते आयुष्यभर तुमच्या लक्षात राहतील. या कार्यक्रमासाठी ना ही सगळी जी टीम आहे ना, तर यांनी खूप प्रचंड मेहनत घेतली याच्यासाठी. आणि खरं सांगते की कार्यक्रम फक्त असेच होत नाहीत. त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित येणं, सगळ्यांनी त्यासाठी मेहनत घेणं, हे जेव्हा होतं ना, तेव्हाच तो कार्यक्रम जिनको खरोखर फर्क नहीं सक्सेसफुल पड़ता तुम कितना रोज कमाते हो, जिनकी वाणी में लगता सारा ब्रह्मांड समाया है, वो माधव की माया है, ये प्रेमानंद की माया है। जिनकी अच्छी सेहत की खातिर मक्का मदीना शीश झुकाए, जिनका मन में ध्यान आते ही होता होता पाप रुके, जिनके कथनों को सुन के मैल मिले सब भीतर का, जिनके अंदर उदित हुआ है स्वयं वास उस ईश्वर का। राधा राधा जप करें जीवित जिसकी काया है, वो माधव की माया है, ये प्रेमानंद की माया है। धन्यवाद। तर या मावशींनी जितक्या उत्साहाने प्रेमानंद महाराजांचे काही शब्द, पंक्ती सांगितल्या, तितक्याच उत्साहाने किंवा त्यापेक्षा जास्त उत्साहाने त्यांनी हा सुंदर असा डान्स परफॉर्मन्स सगळ्यांसमोर साजरा केला. म्हणजे बघा, वय काहीही असो, तुमचा आनंद किंवा तुमच्यातलं जे लहान मुलं आहे ना, ते जे लपलेलं असतं ना, तर ते तुम्ही बाहेर काढलत ना, तर खूप 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 धमाल येते. खूप छान तुम्ही परफॉर्म करू शकता. तर आम्ही आणखीन एक सुंदर असा डान्स केला होता. म्हणजे तो संक्रांतीचं जे नवीन गाणी हळदी कुंकूला या, तर त्या गाण्यावरती आम्ही डान्स केला. आणि हा अगदी छोट्या कमी वेळेमध्ये आम्ही हा डान्स बसवला होता. आणि तेच पुन्हा की कॉपीराईट येईल, त्यामुळे तुम्हाला गाणं मी लावू शकत नाही आहे. पण थोडासा डान्सची झलक तुम्हाला दाखवते. तर सगळ्यांनीच खूप छान परफॉर्म केलं. आणि काय झालं माहिती आहे का, जेव्हा आम्ही हे डान्स वगैरे करत होतो ना, तर इतरांना बघूनसुद्धा म्हणजे त्यांना इतर वेळी वाटत असेल की काय करायचं आहे, कशाला जायचं आहे. पण जेव्हा बघितलं ना समोर, तर ऑन दी स्पॉट कितीतरी जणांनी परफॉर्मन्स करायला सुरुवात केली. म्हणजे बघा, प्रत्येकाला इच्छा असते करण्याची, पण कोणी वेळ काढत नाही किंवा कोणी कंटाळा करतं किंवा कोणी दिवसभराचं जे रुटीन असतं त्याच्यामध्येच अडकून पडलेलं असतं. तर म्हणून हे दाखवण्याचं माझं जे मूळ कारण आहे ना, ते हेच आहे की बघा, अशा प्रकारे तुम्हीही तुमच्या आयुष्याचा आनंद जो आहे ना, तो घेऊ शकता. तर त्यानंतर कार्यक्रम थोडा अर्ध्या इथपर्यंत आला. मग आम्ही थोडं हळदी कुंकू द्यायला सुरुवात केलं. म्हणजे ज्यांना लवकर थोडी जायची घाई होती, तर त्यांना हळदी कुंकू देण्यासाठी सुरुवात केली. आणि पुन्हा मध्ये कोणाकोणाचे छोटे छोटे परफॉर्मन्स होते, डान्स होते. तर कसं नाही, ह्या लेडीज नेहमी अशा अगदी गंभीर वगैरे अशा वाटतात, पण जेव्हा त्या अशा काही परफॉर्मन्स करतात, डान्स करतात, तर तेव्हा बघा त्यातलं म्हणजे त्यांच्यामध्ये पण प्रत्येक स्त्रीमध्ये गुण आहेत. आणि ते गुण तुम्ही स्वतः ओळखायला पाहिजेत आणि तुम्ही त्यांना थोडंसं खतपाणी द्यायला पाहिजे. म्हणजे तुमच्या आयुष्यात जो एक एकटेपणा, निराशा किंवा जे दुःख आहे ना, ते खरंच कुठल्या कुठे निघून जातं. तर ही एक मम्मी आणि मुलीची जोडी, आणि त्यांनी डान्स परफॉर्म केला. बघा किती छान डान्स केला त्यांनी. कधी बसवला असेल, कधी प्रॅक्टिस केली असेल, पण दोघींनी पण खूप सुंदररित्या डान्स सादर केला. आणि त्यानंतर हा जो आमचा डान्स आहे, हा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, तुम्ही बघितला असेल, की जे आता क्रांतीज्योती विद्यालय चित्रपटातलं हे गाणं होतं, स्वर्गात आकाशगंगा. आणि खूप मजा आली. आम्हाला डान्स करायलासुद्धा मजा आली. आणि जे समोर बघत होते ना, त्यांनीसुद्धा तो डान्स खूप खूप एन्जॉय केला. तर ही आहे आमची श्रद्धा ताई. आमची सगळ्यांची मुखिया म्हणाल तरी चालेल, की सगळ्या गोष्टीमध्ये छान ती लीड करते. आणि
प्रत्येक गोष्ट ना खूप व्यवस्थितरित्या तिच्यामुळे पार पडतात. तर मला म्हणजे खरंच यांचं खूप कौतुक वाटतं, की आपण कुठल्याही गोष्टीसाठी आपण खूप 10 वेळा विचार करतो, पण त्यांचं तसं नाही आहे. आणि ह्याच गोष्टींमुळे हे जे सगळे कार्यक्रम आहेत ना, हे खूप छानरित्या पार पडत आहेत. तर यांचं खूप खूप कौतुक आहे या सगळ्या टीमचं. आणि तिने इतका सुंदर हा सरप्राईज परफॉर्मन्स केला ना, की ते गाणं होतं ना, बाई सुया घ्या गं दाबण घ्या, त्या गाण्यावरती ती ऑलरेडी ती ॲक्टिंगमध्ये तर म्हणजे एक नंबरच आहे. काहीही नृत्य न करता फक्त एक्सप्रेशनवरती बघा तिने पूर्ण गाणं कव्हर केलं. तर त्यानंतर बऱ्याच जणांनी छान छान असे सोलो परफॉर्मन्स केले. तर यांनी पण बघा, या ताईंनी पण किती सुंदर डान्स केला. म्हणजे अगदी उड्या मारणं किंवा खूप असं धांगडधिंगा करणं म्हणजेच डान्स असं नाही आहे. तर त्या डान्समध्ये तुमचे एक्सप्रेशन्स, तुमची नजाकता ह्या सगळ्या ज्या गोष्टी येतात ना, त्याने तो डान्स आणखीन म्हणजे तो परफॉर्मन्स आहे तो आणखीन सुंदर होतो. तर बघा, ह्यांनी छान गाणं सादर केलं. नेहमीप्रमाणे काय गं? उशीर झाला का? अरे बापरे! ना तिच्याकडे राहिलं की काय काम झालं? ये हम लोग ना अपनी ही मीटिंग करते हैं, देखो कितना कम लोग आए हैं. तर हिने इतकं सुंदर ॲक्टिंग केली होती ना, म्हणजे अगदी शॉर्ट केलं तिने, पण छान. म्हणजे सोसायटीमध्ये आपल्या कसं कसं काय काय चालतं, मीटिंगच्या वेळेला कसं काय असतं वगैरे, म्हणजे आपण त्या गोष्टी इमॅजिन करतो आणि आपलं आणखीन जास्त हसायला येतं त्यावेळेला. तर ह्या ताईंनी पण बघा किती सुंदर डान्स केला. हा ह्यांनी ऑन द स्पॉट परफॉर्मन्स केला, पण खूप छान डान्स केला ह्यांनी पण. तर आमचे इथे परफॉर्मन्स वगैरे सगळं चालू होतं आणि तोपर्यंत इथे सगळी खाण्याची गोडधोड सुरू होती. तर आम्ही छान दाबेली ठेवली होती सगळ्यांना स्नॅक्स म्हणून. तर आम्ही सगळ्यात शेवटी आलो खाण्यासाठी आणि हे दादा पण करून करून थकले होते. तर मग आमची जी ताई आहे प्रतीक्षा ताई, एकदम दिलखुश आणि म्हणतात ना दिलदार एकदम, की कुठल्याही कामाची कसलीही लाज न बाळगता मस्तपैकी त्यांच्यासोबत पाव कापून द्यायला तिने मदत करायला सुरुवात केली. आणि तुम्हाला खरंच सांगू, की किती फटाफट लाईन पुढे गेली आणि त्याच्यामुळे आम्हाला दाबेलीचा आनंद लवकरात लवकर घेता आला आणि पोटातले जे कावळे ओरडत होते ते जरा शांत झाले. तर कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्यावर आला होता आणि आम्ही शेवटी म्हणजे सगळ्यांचं झालं आणि त्यानंतर मग आम्ही खाणं किंवा हळदी-कुंकू हे सगळं आम्ही आमचं सगळ्यात शेवटी ठेवलं. कारण जेव्हा पण आपण कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण जेव्हा तो कार्यक्रम करत असतो, तर तेव्हा इतरांना त्या गोष्टी किती व्यवस्थित मिळतायत, इतर लोकं ती गोष्ट किती एन्जॉय करतायत, ह्या गोष्टींकडे आपलं जास्त लक्ष असलं पाहिजे. नाही का मला पहिले हळदी-कुंकू मिळालं पाहिजे किंवा मी पहिले खाऊन आलं पाहिजे. तर ह्या गोष्टीकडे जर आपलं लक्ष असेल, तर आपला कार्यक्रम तितका कदाचित छान होणार नाही. तर इथे प्रत्येकाने मी तुम्हाला सांगते, जे जे सगळे मेंबर होते ना, सगळ्यांनी स्वतःला खूप छान प्रकारे झोकून दिलं होतं आणि तेच कार्यक्रमाचं खरं यश होतं आणि त्यामुळेच आजचा कार्यक्रम सगळ्या ऊपर लोकांनी ऊपर खूप एन्जॉय उठा, केला. सब लोग ऐसे खड़े हैं. शोल्डर हेड शोल्डर नोज नोज हेड 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 शोल्डर नोज बैंगल नी हेड शोल्डर हेड कप. तर अशा प्रकारे आमच्या आजच्या कार्यक्रमात कुठलीच गोष्ट बाकी राहिली नाही. म्हणजे अगदी गेम्सपासून, डान्सपासून, गाण्यापासून सगळं लेडीजने एन्जॉय केला. म्हणजे खरोखर ज्या गोष्टीसाठी हा कार्यक्रम झाला होता ना, तर ती गोष्ट 100% पूर्ण झाली. आणि सगळ्यांनी म्हणजे अक्षरशः सगळ्यांनी नाव काढलं, की खूप छान कार्यक्रम झाला. तर तीच आम्हाला सगळ्यांना म्हणजे म्हणतात ना, की जी एक पोचपावती असते, तर ती सगळ्यांची पावती मिळाली आणि असा खूप छान कार्यक्रम झाला. तर तुम्हीही तुमच्या रोजच्या धकाधकीच्या आणि बिझी आयुष्यामधून असे छान क्षण काढा आणि ते क्षण छान एन्जॉय करा.
बस एवढंच मला तुम्हाला आजच्या कार्यक्रमामधून सांगायचं होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.